शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आज आमचे मित्र अक्षय गायकवाड यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोणता तर केळी पिकामध्ये कंटिन्यू डासाचा प्रादुर्भाव होतोय आणि केळी पिकामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यामध्ये पिली कापणं असेल किंवा बाकीचे कुठलं फ्रूट केअरचे ट्रीटमेंट देत असो, की ह्या अवस्थेमध्ये आपण बागेमध्ये आल्यानंतर कंटिन्यू आपल्याला डासांचा त्रास होतो. मग हा डासांचा त्रास घालवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, की ज्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यासाठी फेंडॉल 200 एम-एल, क्लीन 20 200 एम-एल आणि अंडी 5 नग अशा पद्धतीने आपण 100 लिटर मध्ये टाकून केळीमध्ये फवारणी करणार आहोत. मग फवारणी करत असताना कोणत्या कोणत्या एरियामध्ये करावी? तर मधल्या टोटल खालच्या एरियामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे. मग अंडी टाकल्यामुळं काय होतं? क्लीन 20 टाकल्यामुळं काय होतं? फेंडॉल टाकल्यामुळं काय होतं? याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे, की ज्याच्यामध्ये फेंडॉल जर तुम्ही वापरलं तर फेंडॉल काय करतं तर डासांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं आणि मज्जासंस्थेवर परिणाम केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू होतो. त्याचबरोबर अंडी टाकण्यानं काय होतं तर अंडी हे डासासाठी रिपेलंट म्हणून सगळ्यात चांगल्या पद्धतीनं काम करेल. का तर पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण अंडी मिक्स करून फवारणी करतो त्या काळामध्ये प्लॉटमध्ये फवारणी करत असताना दुर्गंधी पसरते आणि दुर्गंधी पसरल्यामुळे त्या ठिकाणी डास थांबत नाही. त्याचबरोबर क्लीन 20 कशासाठी वापरतो तर क्लीन 20 मध्ये कॅल्शियम सल्फाईट आहे. कॅल्शियम सल्फाईड ज्यावेळेस डासांच्या संपर्कात येतं त्या काळामध्ये काय होतं तर डासांच्या श्वसन क्रियेवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं कमीत कमी 15 दिवसाचा रिझल्ट भेटतो. मग हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर प्रत्येक 15 दिवसाला ज्यावेळेस आपण फेंडॉल वापरतो ते फेंडॉल ऐवजी क्लोरोसायपर वापरणे, मिओथ्रीन वापरणे असे आपण त्या औषधांमध्ये बदल करू शकतो आणि अंडी आणि क्लीन 20 आपण कॉमन ठेवू शकतो. म्हणजेच प्लॉट वेन झाल्यापासून ते डायरेक्ट माल हार्वेस्टिंग पर्यंत आपण हे 15 दिवसाच्या अंतरानं वेगवेगळ्या जर औषधं वापरून ह्याच्यामध्ये अंडी आणि क्लीन 20 मध्ये टाकून फवारणी केली तर आपल्याला डासाचा 100% प्रादुर्भाव होणार नाही. धन्यवाद.